माते तुझे ध्यान आम्हा सुराभू, तुझे नाम अमुते मुखासे येवो, माते तुझे आम्ही दासानुदास, नमस्कार माते तुझ्याच गुणास. हरी महाराजांनी आई जगदंबेला माहूरहून इकडे येण्याची विनंती केली. माहूरला असतानाच आईने आपली सेवा घ्यावी ही विनंती केली. त्यानंतर आई जगदंबेने संचारामध्ये येऊन मी सोनई येथील शेतामध्ये असल्याचे सांगितले. हे सांगितल्यावर कुळाकडून शेतजमीन सोडवून घेता आली. हरी महाराज आणि कृष्णानंद स्वामी त्या ठिकाणी प्रत्यक्ष गेले. त्या स्थानाचे भूमिपूजन करून त्यांनी त्या ठिकाणी एक कुटी बांधली. त्या भूमिपूजनाच्या वेळी आई जगदंबेने एक शुभ संकेत दिला. शेतात यथोचित व्यवस्था झाली आणि सगळे कुटुंबच त्या ठिकाणी राहायला आले. सर्वांनी दिवाळी साजरी केली. बलिप्रतिपदेच्या दिवशी स्वामी कृष्णानंदांनी कार्तिक शुद्ध अष्टमी या दिवशी आईला आपण सद्गुरू आज्ञेनुसार आवाहन करूयात असे सांगितले. अखेर तो कार्तिक शुद्ध अष्टमीचा दिवस उजाडला. हरी महाराजांनी पहाटेच आन्हिके संपन्न केली. इकडे कृष्णानंद स्वामी घरच्या देवांची पूजा करत होते. पूजन झाले आणि बराच काळ हरी महाराज मौनात शांत बसून होते. त्यांचे ध्यान लागले होते. ते काही फराळ करतील म्हणून रमाबाई वाट पाहत होत्या. मात्र हरी महाराज जागचे हलण्याची काही लक्षणेच दिसेनात. हरी महाराज स्वमग्न होते. त्यांचे चिंतन सुरू होते. आई जगदंबेशी सुखसंवाद सुरू होता. आई आई अगं किती वाट पाहायला लावशील. त्या भगवान परशुरामांना लेकरू म्हणून हाकेसरशी दर्शन दिलेस ना तू. मातृस्थानी माहूरला कायमचे स्थान ग्रहण केलेस ना तू. मग या तुझ्या लेकराला का दूर ठेवतेस. आस लागली आहे ग तुझ्या दर्शनाची. सगुण साकार रूपाला पाहण्याची अशी त्यांची तगमग सुरू होती. डोळे मिटलेले होते. मन दूर जाऊन अमन अशी स्थिती झालेली होती. बुद्धीची संपूर्ण एकाग्रता आणि चित्ताची स्थिरता आलेली होती. कुठल्याही प्रकारचा स्व अर्थात अहम नावालाही शिल्लक नव्हता. अशा स्थितीत सर्वांगाला घाम आला. सर्वांगी स्तब्धता जाणवत होती. अज्ञानाची कणभरही जागा शिल्लक नव्हती. अशा स्थितीत ज्ञानाची आत्मज्योत प्रगटली. त्याच क्षणी स्वरूपाचे अर्थात त्या शिवशक्तीचे दर्शन अनुभवाला आले. जय जगदंब जय जगदंब जय. हे शिवपार्वती एकरूप झाले. आता केवळ पार्वतीचेच रूप जाणवत होते. तेच श्री रेणुका स्वरूपात दिसू लागले. हरी महाराजांच्या आत्मसंवादाचे जणू श्रवण आईने केले. आई जगदंबा रेणुका माता प्रत्यक्ष हरी महाराजांना सांगू लागली. हे सोनई क्षेत्र होईल. इथे माझे तीर्थवास करेल. सर्व भक्तांची मी सेवा घेईन. सर्वांची मनोकामना पूर्ण करेन. भक्त म्हणेल त्याप्रमाणे वंश परंपरा वाढवेल. जो जगदंब जगदंब असे नामस्मरण करेल त्याची दुष्टाक्षरे पुसून इहपरलोकी त्याचे कल्याण करेन. तो भक्त आत्मस्वरूपाला प्राप्त होईल.
असा आश्वासक आशीर्वाद प्रत्यक्ष आईने दिल्यावर आई अचानक दिसेनासी झाली. हरी महाराजांचे ध्यान भंग झाले. ते शांत होते. त्यांनी पुन्हा डोळे मिटले. तो संवाद आठवला. हात जोडून आईला वंदन केले. मुहूर्ताची वेळ झालेली होती. स्वामी कृष्णानंद सद्गुरूंनी सांगितलेल्या झाडाजवळ येऊन उभे होते. खोदकाम करण्याची सर्व व्यवस्था झालेली होती. स्वामींनी सर्वांना बोलवून घेतले. एका बाजूने स्वामी स्वतः उभे होते. एका बाजूने हरिगुरुजी, सौ रमाबाई आणि श्यामबाळ. असा मुहूर्त ठरल्याचे समजल्याने सोनई गाव तथा नजीकच्या बेलेकरवाडीतील काही सद्भक्त तिथे जमलेले होते. श्री गणरायाचे स्मरण करून नारळ वाढवून खणायला सुरुवात झाली. हरी महाराजांनी लगेचच जय जगदंब 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 असा घोष सुरू केला. हा घोष सुरू असतानाच प्रत्यक्ष भगवती रेणुका माता प्रगटली. स्वयंभू आई प्रगटली. अतिशय सुंदर असा तो तांदळा हरी महाराजांनी प्रथम हाती घेतला. त्यांनी आईला स्वामी कृष्णानंदांच्या हाती दिले. सर्वच जण भावविभोर झाले होते. सौ रमाबाई, स्वामी तथा हरी महाराज यांच्या तर अश्रुधारा थांबतच नव्हत्या. त्याच स्थितीत स्वामी तथा महाराजांनी श्रीसुक्ताचे आवर्तन आरंभले. हिरण्यवर्णां सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो ममावह ताम् आवह जातवेदो लक्ष्मीं मनभगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषाणहम् अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपभये श्रीरमादेवी जुषतां कांसोस्मितां हिरण्यप्राकाराम् आर्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं. प्रत्यक्ष आई भगवतीच्या प्रगट होण्याचा आनंद निसर्गाला देखील आवरला नाही. कार्तिक महिना असून देखील पर्जन्यराज त्या ठिकाणी पावसाच्या सरींच्या रूपात व्यक्त झाले. सर्वांनी मनोभावे आईला वंदन केले. हरी महाराजांनी साष्टांग दंडवत घातला. सर्वस्वाची आस तुटे तरीच सगुण मूर्ती प्रगटे, सगुण लाभ होता तुटे दुःख संसाराचे. या समर्थ वचनाप्रमाणे महाराजांची स्थिती झालेली होती. सौ रमाबाई यांनी आईची ओटी भरली. स्वामी कृष्णानंद यांनी देखील साष्टांग दंडवत घातला. स्वयंभू आई रेणुका माता प्रगट झाली. ही वार्ता लगोलग सर्वत्र पसरली. सोनईच नव्हे तर आजूबाजूच्या 10 गावची मंडळी देवीच्या दर्शनासाठी गर्दी करू लागली. आई जगदंबेच्या प्राकट्यानंतर काय झाले? दर्शनासाठी येणाऱ्यांची गर्दी कशी वाढत गेली हे सर्व जाणूयात पुढील कथा भागात. Swami